हरि जय जय राम कृष्णा 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 कटावरी देवोनिया कटावरी देवोनिया सुंदर ते दान भूमि बिटवरे कर कटावरी देवोनिया कर कटावरी देवोनिया तुलसी हार गला कस पीतांबर तुलसी हार गला कस पीतांबर तुलसी हार गला कस पीतांबर अवड़ी निरंतर तुलसी हार गला कस पीतांबर अवड़ी निरंतर अवड़ी निरंतर कुंडले तळपति वंदे कवसुभमणि विराजित वंदे कवसुभमणि विराजित मकर कुंडले तळपति वंदे कवसुभमणि विराजित वंदे कवसुभमणि विराजित हार गला कास पीतांबर तुलसी हार गला कास पीतांबर हार गला कास पीतांबर अवड़ी निरंतर तुलसी हार गला कास पीतांबर अवड़ी निरंतर अवड़ी निरंतर
जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हरि जय Gokuಳಿ
आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मने मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही सुखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी चरण सत्साची शरण हनुमंत शरण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी जोरात टाळी वाजून सगळे जण भजन करा विठ्ठल संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि बेस कमी करा समचरण पांडुरंगाच्या चरणी सर्वांच्या उपस्थितीत मनापासून अभिवादन करेल. गावतळे गावाची ग्रामोपासना देवता भगवान श्री दत्तात्रेय प्रभू श्रीराम भक्त हनुमानजी अन्य देवी देवता गाव देवी देवता कुलदेवता या सगळ्यांचं मनापासून स्मरण करेल. आपल्या थोडंसं मॉनिटर करू पूर्वजांच्या आणि आपल्या पुण्याईनं आपल्या जीवनामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्वरूप असणारे भगवान श्री दत्तात्रेयांची सेवा मागची काही अनेक वर्ष घडत आहे ही आपल्या जन्माची अतिशय मोठी कलियुगाच्या या अस्थिर काळामध्ये आपण पुनश्च एकदा अध्यात्माकडे भक्ती क्षेत्राकडे आपल्या कामातून व्यापातून वेळ देऊन भक्ती करता याबद्दल मी गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 2024च्या या दत्त जयंतीच्या त्रिदिनी महोत्सवामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण ग्रामस्थ मंडळी मुंबईकर मंडळी महिला मंडळी नवयुवक तरुण मंडळी या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय श्री मनोजी पवार यांच्या माध्यमातून मला या सेवेची संधी मिळाली त्यांनाही मनापासून धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज आणि पाठीमागे उभी असलेली चिपळूणकर सर्व मंडळी हार्मोनियम वादक विनेकरी मागची सर्व महाराज मंडळी आपल्यापैकी सर्व महाराजींबाई आहेत रात्री परिचय झाला. आपल्या गावामध्ये सचिन महाराजही आहेत. छान गावामध्ये 2 महाराज आहेत.
बाकीची सर्व वयोवृद्ध माता भगिनी सर्वांना मनापासून अभिवादन करतो. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा अवधी असतो 3 तासाचा. तुम्ही मला एवढ्या लांबून बोलावूनही रात्री आणि आत्ता दोन्ही वेळी माझ्या कच्छाट केल्या. रात्रीचं कीर्तन 9 ते 11 करण्याच्या ऐवजी तुम्ही ते 11:15 ते 1:45 केलं आणि आता 10 ते 12 करण्याच्या ऐवजी आता चक्क 11:15 ते 12:30 करणार. एवढा कमी वेळ तुम्हाला मिळणार. वाढून द्यायचा का वेळ तुम्हाला? मग त्याचा ओव्हर टाइम तुम्हाला. माणसं पाहून घ्या, माणसं कसे आहेत देवा. 1.5 घंटा झाला मी विठ्ठल विठ्ठल म्हणतो, एकानं तोंड उघडलं नाही. पण पैसे भेटत म्हणल्या बरोबर ह्या म्हातारीनं त्या म्हातारीला धक्का आणला. मन बरं होईल. लबाड कार्यक्रम. आवाज मोठा काढल्यानं कुठं पैसे भेटत असते का? टेस्ट केलं मी तुम्हाला. आवाज मोठ्यानं केला आणि पैसे भेटले असते ते आम्ही सगळे श्रीमंत राहिलो असतो. आम्ही लय मोठ्यानं चाले म्हणतो. काय वेळ बसत नाही. माझ्या लक्षात आलं तुमचा हेतू काही चांगला दिसत. तुमचा हेतू असा दिसतो, हे माणसं रातचे 12 वाजता एसटीतून उतरायला पाहिजे, सासरवाडीत जायचं काम पडतं. आणि कोणीतरी सांगितलेलं असावं की आंब्यात भूत असते. लबाड माणसं, एकटे माणसं आंब्याचं झाड दिसलं कसं म्हणते श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय. आंब्याचं वाटले राम 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 राम. आंब्याकडे राम 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 राम. आंब्याच्या पुढे गेले की राम 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 राम. पुढे गेला की जाऊ दे काय असली माणसे तुम्ही. देव तुमच्यापेक्षा लय चतुर आहे. ते काही अशा टाळ्या वाजल्याने एकदा भजन म्हणल्यानं तुमचं काम करणार आहे का? त्याला निशिदिनी भजन करावं लागतंय. काय करावं लागतंय? तुका म्हणे छंदे म्हणे मोहिले गोविंदे. रात्र दिवस भजन करावं लागतं. देव लहानचे मोठे झाले, गवळणी आपापल्या घरी गेल्या. मग देव अशी कामना करायच्या दिवसभर की जन्म तर घेतला पण देव एकदा घरी आला पाहिजे, आपलं सार्थक होणार. मग तो येत नसायचा तर मग निमित्त करायचं काहीतरी, त्याच्या घराकडून जायचं. देखियला डोळा देखियला डोळा बैसला मनी. देखियला डोळा बैसला मनी. देखियला डोळा बैसला मनी. तोची वदनी वदनी उचारी 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 उचारी. देखियला डोळा बैसला मनी. देखियला डोळा बैसला मनी. देखियला डोळा बैसला मनी. कोणी एक भुलली नारी निकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा वैसला म्हणे. तोची वदनी उच्चारी. रात्र दिवस कृष्ण 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 अशी देवाची लीला केली. आता देवाने काही खोड्या केल्यात, काही लीला केल्यात, त्या पण आज सांगितल्या पाहिजे. देव जे करतो त्याचं नाव आहे लीला. माणसं जे करते त्याचं नाव आहे कला. एक कागदाचे कपडे आणले, त्याच्यावर फुलं छापले आणि त्याचे मंडप तयार केले, ही माणसाची कला आहे. पण हिरव्या झाडाला लाल फुल आणि त्याच्यातला सुगंध ही माणसाची कला नाही, ती देवाची लीला आहे. असं समजलं की मग भक्ती सुरू होत असते. मग देवाने काय केलं, पहिल्यांदा मिटिंग घेतली सोबत्यांची. पेंद्या, सुदाम्या, बबड्या, वांद्र्या सगळेजण असे. आणि त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही लय जन्म घेतले माझ्यासाठी, आता टेन्शन घ्यायचं नाही, हळूहळू चला. कुणी कुणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. कृष्णा सांगितलं पेंद्या, तुम्हाला पोटभर जर खायचं असलं ना तर उंच उंच 2 काठ्या आणायच्या, सराट्याचे काठे आणायचे, बारीक माती आणायची, छोटे छोटे खडे आणायचे. पेंद्या म्हणाला कृष्णा, आपण गरीबाची लेकरं मोठ्याच्या घरी लोणे चोरी करायला जायच्या, काय काठ्या कसल्या रे, काय तलवारी बिलवारी लागेल की नाही? म्हणला वेड्या, तुला कळालं नाही. आपण घरी गेल्याच्या नंतर ते गाडगं जर वर असलं तर आपले हात पुरायचे नाही. आपण लहान लहान लेकरं. मग कृष्णा खाली येऊन काठी मारायची, छिद्र पडलं की माल आपल्याला भेटून जाणार. वा, काठीचा उपयोग समजला कृष्णा. खडे कशाला रे? अरे अंधारात आपल्याला कळणार नाही ना कोणत्या गाडग्यात माल आहे. मग सवयाप सवे खडे फेकावे.
ज्या गाडग्यातून टणटण आवाज येईल असं समजायचं या गाडग्यात आपला माल नाही. जे गाडगं दणदण वाजत असं समजायचं याच गाडग्यात आपला माल आहे. तिकडे पाहू नका, माझे शब्दाचे खडे तुमच्या देहरूपी गाडग्याला येऊन लागते. जे लोक विठ्ठल विठ्ठल करते आनंद होतो आम्ही असं समजतो या गाडग्यात आपला माल आहे. पण जे लोक माझ्याकडे नुसतं टको टको पाहते आवाज काढीत नाही मी असं समजतो हा आपल्या कंपनीचा माल नाही. रिकाम गाडगे ते कसं करणार आपल्याला. पेंद्या म्हणला कृष्णा आयडिया लई चांगली आहे, पण खडे वाजवले खणखण आवाज आला गवळण जर जागी झाली तर काय करायचं. चोरीचे नियम सांगतो मी तुम्हाला. कृष्णा गवळण जर जागी झाली तर करायचं काय. अरे वेड्या, हे सराट्याचे काटे घ्यायचे तिच्या अंगणामध्ये पसरून द्यायचे, तिच्या पायात काटा मोडा की ती काटा काढायला वाकणार तितक्यात आपण पळून जायचं. पण पेंद्याला हुशार तो म्हणला कृष्णा गवळण जर चप्पल घालून आली तर काय करायचं ऑप्शन. अरे चप्पल घालून आली तर बारीक माती घ्यायची तिच्या डोळ्यात फेकून मारायची, ती डोळे चोळायला घुंकली की आपण तितक्यात पळून जायचं. पेंद्या म्हणाला कृष्णा आणि ती जर चष्मा घालून आली तर. पण त्या काळात काही चष्मे नव्हते, असतं तर आम्ही काहीतरी आणलं असतं. विठ्ठल रात्रीचे 12 वाजले 50 सोबती जर बरोबर घेतले मोठ्या वाड्याजवळ गेले दगडाच्या. बापरे कृष्णा वाडा लय मोठा आहे, टेन्शन घेऊ नको पेंद्या, डोळे झाक. डोळे झाक म्हणल्याबरोबर सगळ्यांनी डोळे झाकले. असा असतो विश्वास. उघडा डोळे. 50च्या 50 वाड्याच्या. पेंद्या म्हणाला याला जादू येते राव, संग राहून काय फायदा आहे, आपल्याला यायला पाहिजे जादू. पेट्रोलचे भाव वाढलेले, डोळे झाका म्हणलं की गावतळे, उघडा म्हणलं की मुंबई. इष्टीचं काम नाही, आपण शिकलं पाहिजे. ज्याच्या मनात संशय त्याला प्रेम होत नसतं, लक्षात ठेवा. ज्याच्या मनात संशय हे त्याला आनंदही होत नसतो. संशय आत्मा विनश्यती, संशय माणसाचा नुसता नाश होत असतो. देवाने सगळ्याला पोटभर खाऊ घातलं. पहिलाच दिवस होता चोरीचा. सगळ्या जणांना सांगितलं झाका रे डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले, पण पेंद्यानं असे असे झाकले. फटीतून पाहू लागला कसा वर नेतो, मंत्र कसे चालते त्याचे. उघडा म्हणल्याबरोबर सगळे रस्त्यावर उतरले, पण पेंद्या अटकला सवण्यात. माळवदाला गाडगं बसलेलं असतं, त्या गाडग्यात कंबरात फिट झाला. देवानी पाहिलं ह्या गवळणीला जाणीव व्हायला पाहिजे आपण आल्याची, नाही तर कार्यक्रम डब्यात जातो. मी रात्री आणि आता अतिशय मोलाचं तुमच्यात बोलून याची जाणीव तुम्हाला राहिली तर खरं आहे, नाही जाणीव राहिली तर काय उपयोग नाही होणार त्याचा. मग देवाने काय केलं, गवळणी सासूच्या झोपलेल्या होता, हातात लोणी घेतलं आणि तिन्ही सुनाच्या सासूच्या तोंडाला लावलं. कामानं जमलेल्या बाया चिवाला नाही तरी त्या उठाना मग काय एकीच्या पुढे लेकरू पडलेलं होतं. देवानं काय केलं, त्या लेकराची टाच आपल्या टाचाना रगडायला सुरुवात केली. आता कृष्णाची टाच म्हणजे गुलाबाची पाकळी. हे म्हशीचं दूध पेलेलं निबर काढलं, त्याला कृष्णाच्या टाचाना काहीच होईना. देवानं रगडलं की ते नुसतं करायचं आणि या अंगावर व्हायचं. देव म्हणला लय पक्क दिसते कडे. मग कमराच्या त्या बारीक त्याच्या कपड्याच्या हातून त्याच्या टिरीला चिंता लागलो. म्हातारी उठली, दिवा लावला. कोणतीच लेकरू रडतंय ग, किती खाता, काही सेव आहे का नाही तुम्हाला. एकही उठाना. मोठीचं लेकरू होतं म्हणून रागानं सासूना मोठीचा हात धरला. वट जसा हात धरला तसा लोण्यानंच भरला, लावलेलं होतं. सासू म्हणली बाई काय नशीब माझं, सख्या भावाची केली होती ग घर सांभाळीन म्हणून, नशीब फुटलं, चोट्टी सून निघाली माझी. तिला झोपेतून उठल्या सुनाला बी काही कळणार ना. ती म्हणे आत्या मला काही समजा. ती म्हणली लबाड काही बोलू नको आता, तुझ्या तोंडाला ना हाताला लोणी दिसते. दिवा लावला आणि त्या मधलीला उठवलं. ती मधली मावस भावाची केली होती, नात्या गोत्यातलेच होते. सासूना तोंडात हाणून घेतलं, ही पण चोट्टीच निघाली. लहानी उठवली, ती जरा शिकलेली होती, लांबची होती, नात्यातली नव्हती. ती म्हणली आत्या लय तोंडाला पट्टा सुटलाय तुमच्या, तिला शिव्या देता, हिला शिव्या देता, माझ्या माईला शिव्या देता, तुमच्या तोंडाला नाही का. मला म्हणते. लहानी आतमध्ये गेली, आरसा घेऊन आली. आत्या घरात कशाला भांड, आरशात पहा. म्हातारीनं पाहिलंय बाई आपलं बी बिंदाताचं बोळकं गच्च भरलं.
ती म्हणती कागद ज्या अर्थी माझ्या तोंडाला लावले त्या अर्थी आपल्या घरात दोष तुमचा नाही का, कोणीतरी चोर शिरलाय घरात. जाऊन पाहती ओळणी म्हणती नंदाची आ पोरे आजी चोरी केली खरे. इकडं तिकडं पाहू लागल्या तर फिरता फिरता हे गुंतल्याला पेंद्या पाय त्याचे खाली लटकते, सुटायचे काही प्रयत्न करतो. इतक्यात एक जण म्हणले आत्या ज्या मेल्याला चोरी केली तो हाच आहे. मग बाया त्या महाराज एकीनं ढेलपी घेतली, एकानं काठी घेतली, एकीने उलथणं घेतलं, एकानं फुकणी घेतली. अन्न चालला पेंद्या, पायाला दणके बसले की पेंद्यावरून भजन करायचा. कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमचा काय वारी आले विघ्न निवारी. चोरीचा मामला पहिला दिवस असल्यामुळे पहिल्याच आवाजात देव माळवादार हजर. काय पेंद्या डोळे झाकले नव्हते का? देवा जरासे असे झाकले होते रे. बेमान माणसा माझ्या संग राहतो, माझं खातो, माझ्या विश्वास ठेवते, झाक डोळे. त्याला असं वाटलं डोळे गेले तर चालते, कारण दणकेच लय बसत होते खाली. म्हणल्याबरोबर पेंद्या रस्त्यात उतरला, पळून गेला. त्यानं मागं सुद्धा नाही पाहिलं कोण आहे कोण नाही. ज्या घरी चोरी केली या घरी सकाळी यायची गरज नव्हती. ते 50 पोरं घेतले, त्या बाईच्या दाराच्या समोर बसला. म्हातारीनं पाहिलं कृष्णा. आता मोठ्याच्या लेकराला शिव्या देता येत नाही ना, मग बाया अंदाजे शिव्या देत असतात. हे या जातीला लय माहिती. अंदाजे शिव्या कशा द्यायच्या तिला फक्त वाटल्या नाही पाहिजे. त्या कशा देतात शिव्या मी तुम्हाला शिकून देतो. एखादीला जर पट्ट्यावर घ्यायचं असलं ना, तिच्या दारा पडून जायचं आणि तिथं मांजर कुत्र बसलं असलं तिच्या तोंडाकडे पाहायचं, कुत्र्याला म्हणायचं वाटातच मरत आहे माय, कधी जातींवर तोंड करून होईन यायचा खाना खराबा सत्यानाश. कुत्र्याचा काय जिला बोललं का तिला समजत कोणाला बोलली ती मला ती म्हणती कुत्रेल म्हणली. अलग लक्षात, त्याला अंदाजे शिव्या असतात. तसं म्हातारी कृष्णाच्या तोंडाकडे पाहून शिव्या द्यायची. मोठ्या घरचे झाले म्हणून गोरगरिबावर हात घालते, अरे देव तुम्हाला पाहून घे, सत्यानाश होईल, खाना खराब होईल. बाकीची पोरं घाबरले. म्हणे कृष्णा म्हातारी लय शिव्या द्यायला. काय म्हणती म्हातारी? म्हातारी म्हणते देव यायला पाहून घे. ते म्हणला याद्र्या देव आपण भेजगा काय बंद नसतं. म्हातारीना सगळे गाडगे आणून मांडले. गावाच्या बाया जमा झाल्या. एक बाई अशी दात घाशीत कृष्णावर थोडे वाटरून म्हणले, ए मेल्या काय गोरगरिबाच्या वाटत जात असतोस? माझ्यासारखीच्या घरी येऊन पाय म्हणून तुला दाखवते माझा पंगाण्या. कृष्ण म्हणला पेंद्या हिचं घर नंबर लिहून घे, संध्याकाळी दाखवीला आपला पंगाण्या कसा आहे. अशी घाबरली. नवऱ्याला जेवता जेवता म्हणली बाई कृष्णाला सकाळी बोलले घर नंबर लिहून घेतला, संध्याकाळी घरी येणार आहे, तुम्ही आता जागरण करा. ते म्हणला काय एकादशी का जागरण करायला? तुम्हाला काम नाही. कशाला बोलली त्या कृष्णाला? ती म्हणली बाई काही म्हणा पण कडी बाहेरून लावा, एवढं कुलूप बाहेरून लावा. तुम्ही बाहेरून कुलूप का? अहो त्याला वाटत हे दापोलीला गेले. बायाचे डोके बाया डोकं लावत्या, आपलंच पोरग आपल्याकडून बाजूला काढी द्या. लय बेकार कार्यक्रम असतो त्याच्या डोक्याचा. तो म्हणला मग मी साऱ्या रात बाहेर राहू का? अहो म्हणली खिडकीतून आत या, तुम्ही येड्यावाली करू नका. मग त्याला बाहेरून कुलूप लावलं, खिडकीतून आत आला, आतून कडी लावली, त्याच्यात लांड उलटणं घातलं, आगळ वळली, पलंग ठोकला, गप्पा करीत बसले. 12:30 वाजले. जांभळ्या यायला लागल्या, भांडणं लागू लागली, हिला लागली झोप. तो म्हणला बरं टेन्शन गेलं आपलं. याने तिच्या पाठीमागं अंग टाकून दिलं. याला झोप लागल्याबरोबर सगळे गोपाळ दारात हजर. बोबड्या म्हणाला बापरे बाईना केवढं कुलूप लावलं. त्या म्हणला काही म्हणू नको रे, लय मार खावा लागतो. त्याला म्हणले कृष्णा आज काही डोळे झाकायचे नाही का? आज डोळे झाकायचे नाही. आज घर बदललं, मंत्र बदलायचा. आज डोळे वटारायचे, सगळे डोळे वटारा. सगळ्यांनी डोळे वटारले. कुलूप गळून पडलं, कडी उघडली, दरवाजा माग गेला. पोरायला हिव आलं, सांभाळून राहा, लय भारी जादूगार हाई रे. अरे ज्याच्या कृपेनं जन्म मरणाचे दरवाजे उघडते ते घराचं काय घेऊन बसले. सगळेजण आत गेले, पोटभर खाल्लं, सगळ्याला बाहेर काढून दिलं. गवळणीच्या जवळ आले. तिच्या नवऱ्याची दाढी होती चातुर्मासाची वाढलेली, त्याची दाढी धरली, हिची वेणी धरली, दोघांची गाठ मारली तरी तिला चीव नाही. कोपऱ्यात मुंगसाचं पिल्लू होतं, ते उचललं, दोहीच्या मधात सोडलं, देव निघून गेले. त्या मुंगसाच्या पिल्लानं बाईच्या कमराला नख हाणलं, उडी मारली, पळून गेलं. धाकानं झोपलेली बाई दचकून उठून बसली. बाई उठून बसल्यावर मालकाला उठा म्हणावंच लागलं नाही. फाउंडेशन एक असल्यामुळं हे त्याच्यावरती जाऊन आदळलं. दोघा नवरा बायकोचे भांडणं सुरू झाले आणि भांडणात बायका नवऱ्याला काय काय म्हणतात माझी संघ असल्यामुळं सांगू शकत नाही. काही पण म्हणू शकत असू द्या. अक्कल नाही, समजत नाही, भेट केलंय तुम्हाला तर
तुम्ही तर तुमच्यासारखा येणार नाही, तुम्हाला काही कळत नाही. ते म्हणला टेन्शन घेऊ नको. काय झालं? झोपले कशाला? अगं जरासा डुकला लागला होता. मग माझ्या साऱ्या संसाराचा धिगाणा झाला. सोडा तुमच्या पुढं गाठ आहे. ते मागे बसलेलं होतं ना, गाठ सोडायला गेलं. येणीची आणि गाडीची गाठ होती. सोडायला गेलं तर नखे उलटे होऊ लागले, पण गाठ काही सुटाना. साध्या बामणानं गाठ मारली, बायको गळ्यात टाकली तर मोरुस्तर सुटत नाही. ही ब्रह्मदेवाच्या बापाला ही कशाला सुटती? मग त्याला आला राग. तुम्हाला दिवा लाव, अंधारा समजत नाही. ती म्हणे बाई मी एकटी जायची नाही. ते मला बावळट, अरे मला जेव्हाच लागतं फाउंडेशन येते. रागानं ती खाली उतरली. आणि हे होतं पलंगावर. ती होती 11 वारी आणि हे होतं 5 वारी. पुढे गेल्यावर लय दैन होऊ लागली. त्याचा असं असं करू लागले. गाडीचे मस्त होणी मातली धांगडी करती ओढाओढी मग लागे. हातामध्ये विडी दिवा घेतला. दिव्याची वात मोठी केली. तिला दिसतच नव्हतं. असा दिवा धरून पाहिला. काय करता हो? चिमणा धरला. माझी वेणी जाळता का? नाही. घेतो लांडा बिस्मिल्ला करून. तुझं पदराच्या खाली झाकून तरी जाईल. जळू दी जळू दी जळू दी. एक केस जळाला. मग जास्त राग आला. हातात विडी घेतली. काय करता हो? विडी कापतो. नाही माझी विडी कापता का? अगं मग का माझी वेळ कापू का? मुर्दी. पण हे केस कापाना. त्याला वाटलं हीच बोटकी आहे. बोट लावून पाहायला गेला तर बोटच चिरलं. माणसाची जात रागीन शिव्या देऊ लागला. इतक्या 6 वाजले. दुधाच्या उकड्याचे लोक दारात आले. दादा दारुगडा, वहिनी दारुगडा, दूध न्यायचं. तो म्हणला चल चल मागच्या घरात चल. मरकम 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 मरकम. काय मारतो कशाचा? काही माणसं नुसतं मरक मारक. सारा तमाशा. अशी दाढी येण्याची गाठ बसलेली. लोक जमा झाले. म्हणले का हो? सोडायचा प्रयत्न करायचा असतात. ते म्हणले सारी रात गेली हे सुटत नाही सुटत नाही. कुणी बांधली असेल? ते म्हणले आता सगळ्या गावाला माहिती आहे कुणी बांधली असेल. शेजारचा म्हणला टेन्शन घेऊ नको, त्याचं माझं लई चांगलं आहे. वशिला त्याला आणतो इथं. बसले होते असे. सकाळी हे दोन माणूस गेला देवाला बोलून आणायला. देव सकाळी झोत्यावर बसले होते. पाय खाली सोडले होते. देवाला माहिती रात्री पेरलेलं आहे. उगल्याशिवाय राहत नाही. निकालता आपल्याशिवाय कुठंच लागत नाही. गिऱ्हाईकाची वाट पाहत बसले होते. हे माणूस गेला देवाच्या शेजारी बसला. कृष्णा काय चाललं? ते म्हणला देव तळेमध्ये कार्याचं कीर्तन सुरू आहे. तुम्ही म्हणसान आमच्या गावातलं कीर्तन कृष्णाला कसं कळतं? त्याने कॅमेरा लावून ठेवला. त्याचं नाव आहे सूर्य. रात्रीचा कॅमेरा आहे. त्याचं नाव आहे चंद्र. त्याच्यामुळे तुम्ही गुडघेवर केलेले कृष्णाला वरून कळाले. सीसीटीव्ही ते आपण कुठे? हा. त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या क्रिया करताना हे देवाला घर बसल्या बसल्या कळतं. कोण आलं कोण गेलं कोण आलं कोण गेलं कोण कसं करतं कोण कसं करतं हे सगळं देवाला कळत राहतं. हे सगळी गोष्टी आहे. देवाला कृष्णा जाऊ दे. येतो का माझ्या घरी लोणी खाला? बावळट 9 लाख गाई आहे माझ्या घरी. कुणाच्या घरचा खात नसतो. कृष्णा ताजं लोणी आहे माझ्याकडे. बावळट 9 लाख गाई आहे माझ्याकडे. जाऊ दे कृष्णा. त्या दादा बहिणीच्या काय दाढी बहिणीची गाठ कोणी मारली? कुणी मारली म्हणजे? मला माहिती कुणी मारली. मारली असं मीच. ओके चाल ना मग सोडायला. बोलती बाजीराव टेक. काय गरज आहे? गरज असली तर घेऊन ये त्यांना. तुम्हाला बाबा नाईला जाणं आणतो. नाही आणतो नाही. 15-20 मिनिटात या. नाही तर मी मामाच्या गावाला महिनाभर जाणार. त्याची काय वाट लागायची? नाईलाजानं गेले म्हणले कृष्णाला तुम्हालाच बोलवलं. नाईलाजानं निघाले. नवरी पुढं नवरदेव माग. नवरी 11 वारी हे 5 वारी. गावातले पोरं जमा झाले. सकाळची वेळ. असले लेकरं दम धरतेत का? त्याला नवरदेव नवरी पाहायची सवय. हे उलट झालं. नवरी पुढं नवरदेव माग. पोरं म्हणायचे पोरं हो अरे पुढचा नवरदेव मागची नवरी हुर्रे. 100-200 पोरं त्याच्या माग. देवाला झोट्याच्या खाली उडी मारली. सगळ्या गावात दोन फिरून आणले. डोळं रडायला लागले. दोन्ही हात जोडले कृष्णाने. असा हात केला. दाढी वेणीची गाठ सुटली. सज्जन हो नीट ध्यान देऊन ऐका. दाढी म्हणजे अज्ञान आणि वेणी म्हणजे माया. ज्याचं अज्ञान जात नाही माया सुटत नाही तोपर्यंत मंदिरात काही भेटत नाही. भगवंताच्या अशा लीला जर सांगायला गेलो तर त्या 7 दिवस सुद्धा संपणार नाहीत. वेळेचं भान ठेवून सगळ्या गोकुळात जेव्हा अशा चोऱ्या झाल्या तेव्हा युनियन संघटना महिलांचे मोर्चे काही आता नाही निघालेले. पहिला मोर्चा कृष्ण अवताराचा निघालेला आहे. 50 गवळणी मोर्चा घेऊन आल्या नंदाच्या अंगणावर. यशोदे तुला येईल राग आपुल्या पोरा काही सांग. हो माझ्या लेकराचं गारानं घेऊन आल्या.
काय झालं? परवा आला आमच्या घरा, नजर चुकून आतमध्ये गेला, मोठा ताकाचा डेरा, बळच कणत कुंत उचलून आणला. बाहेर माझा सासरा झोपला होता, सासऱ्याच्या डेऱ्यावर डेरा फोडला. बरं झालं आमचे मामाजी पक्के होते, मेले नाही त्याच्यामध्ये. घेऊन ताकाचा डेरा फोडीला तयावरी ग, तरी पुढी तुझा चक्रपाणी हे गवळण आली. मी सकाळी सकाळी रांगोळी काढली होती, 7 रंग भरले यशोदे. कृष्ण तिथं आला, मला म्हणाला गवळणी कुणी रंग भरले? मी सांगितलं मी भरला. त्याला लय राग आला. अख्ख्या जगाला रंग देणारा मी, श्रीरंग असताना रंग तुझ्या बापाचे हे का? त्याला राग आला आणि सगळ्या रांगोळीवरती गोल गोल लघवी केली. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्र पाणी. हे गवळण रडत आली. परवा दिवशी माझ्या घरी आला, हातात जळतं लाकूड घेऊन आला. मला म्हणाला गवळणी घर कुणाचं? मी म्हणाले कृष्णा घर माझं आहे. तर मला काय म्हणाला? 3.5 हाताचं शरीर तुझं नाही, दगडा मातीच्या घरात का गुंतली? दीन मी तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. एक गवळण रडत आली. परवा दिवशी आमच्या घरी आला, नजर चुकून आतमध्ये गेला. माझी सून बरोबर होती, पोटावर हात फिरून काय म्हणाला? देखोनिया गरोदर बेचरसा मने के बडे उदर सांगती गाराणे. यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा थोडी दे टाकोनी. काना तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. संध्याकाळी नंदराजा जेवताना यशोदेने सगळी गारहाणी कृष्णाची मालकाच्या कानावर टाकली. सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, जर कृष्णाची माय गारहाणे बापाला सांगती तर तुम्ही दर रविवारी तुमचं मुलगा मुलगी काय करते नवऱ्याला सांगत राहा. झाकून ठेवू नका, अवगुण बाहेर येतील, पडदा पडेल, मुलगा वाईट मार्गाला जाणार नाही, त्याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे. पुढचं जग हे अतिशय सेन्सिटिव्ह असणार आहे. मोबाईल, व्हॉट्सअप, मीडिया, इंस्टाग्राम यांनी मुलं हातात राहणार नाही. इथून पुढची सगळ्यात परिस्थिती एकच वाईट येणार आहे, मुलं तुमच्या ताब्यात राहणार नाही, कारण ते जगाच्या हातात गेलेले. कुठं गेलेले? जगाच्या तावडीत गेल्यामुळे जगाचा वारा पितील आणि तुम्हाला सोडून देतील. यास तो मोबाईलवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करा. रात्री 10 वाजले मोबाईल बंद. मी जेव्हा पवार साहेबाच्या काल घरी आलो, थोडासा उशीर झाला आम्हाला यायला. आई साहेब चिडल्या, माझ्या बायकोने ऐकलं. मी म्हणलो सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला. त्या काय म्हणाले मला माहिती नाही, 7 वाजले की माझी दोन्ही पोरं मला घराच्या आत पाहिजे. हे ऐकून माझे डोळे भरून आले होते. असं जर सगळ्या महिलाला वाटलं, एकही बिअर बारण धाबा चालणार नाही. सगळ्यात मोठा औषध आपली लेकरं आपल्या घराच्या आत असते, जगाचं काय घेऊन बसला. त्याच्यामुळे आपापल्या लेकराला सांभाळलं पाहिजे. नंदराजाने घराणी ऐकली, पोरग चांगलं दिसत नाही, लक्षणं नाही, लोक नाव ठेवायला लागले. शाळा मंजूर केली. त्या काळची शाळा म्हणजे काही सांभाळणे. एक वासरू घेतलं, गोपाळ घेतले, वनामध्ये गेले. देवाने तिथे खेळ खेळले, हुतू हुमरी, लगोरी, विट्टी दांडू, किरघोडी, हुक्कमुक्की. जाऊ द्या, दत्त जयंती हा सुद्धा काय आहे? खेळच आहे. आयुष्य सुद्धा काय आहे? खेळच आहे. काही मिनिटांना आता हे संपणार आहे, तसं एक दिवस आपलाच आयुष्याचा खेळ संपणार. तो संपण्याच्या आत आपण काला केला पाहिजे, म्हणजे देवात आपलं मन गेलं पाहिजे. सगळे दमले. एक जण म्हणला देवा आता खूप भुका लागल्या, आपण सगळेजण काला करू. सगळ्या जणांनी आपापल्या शिदोऱ्या काढल्या, पण सगळ्याच्या शिदोऱ्या सारख्या नसत्या, सगळ्याची मन सारखी नसती. गाव म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी आल्याच, कुणाची वेगळी, कुणाची वेगळी, कुणाची वेगळी, कुणाची वेगळी. देवाचा लोण्याचा गोळा होता. ते म्हणले लोण्याचा गोळा असला तर काला करेल. तुकाराम महाराज तिथे होते. ते म्हणले असं जमणार नाही. का म्हणे हरी माझे कुणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. देवा जाळोनी संसार बैसलो अंगणी, देवा तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे. तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता. सगळ्यांनी आपापल्या मनाच्या शिदोऱ्या एक केल्या. त्याचं प्रतीक म्हणून ही दहीहंडी आहे. त्या दहीहंडीकडे सगळे डोळे भरून पहा. हे एका कुंभाराने बनवलेलं गाडगे आहे. तशी याला कवडीची किंमत नाही. कोणी त्याला खापर म्हणतं, कोणी त्याला मडकं म्हणतं, कोणी त्याला गाडगं म्हणतं.
कधी काळी याच्यामध्ये ही जुन्या काळातली तिजोरीची आहे. जोपर्यंत सुटकेसन कपाट निघले नव्हते ना तोपर्यंत बापाकडून नवऱ्याचे चोरलेले पैसे याच्यातच राहायचे. मोदी सरकार आलं त्या 500च्या नोटा त्याच्यातून सुद्धा काढून 2000च्या गायब झाल्या. हे बायांची तिजोरीच असायची. किती शहाणा माणूस असला तर उतरडीत कोण्या गाडग्यात काय ठेवलं हे बाईच जाणू जाणे. आता ते गाडगे पण राहिले ना. हे गाडगं बघा आज गाव तळ्यामध्ये 1000 गाडगा असेल. माणसाचं नशीब उदयाला आलं ना मनोज दादा, माणसाचं काय होऊ शकतं ह्या गाडग्याकडे पहा. सगळे 1000 गाडगे गावात, पण या मातीचं काय पुण्य असेल आज नंबर त्याचा लागला. आणि कृपा झाल्यावर काय होतं तर गाडग्याकडे पाहायचं. आज दत्तप्रभू खाली आहेत, विठ्ठल रुक्मिणी खाली आहेत, हनुमान महाराज खाली आहेत, कीर्तनकार महाराज खाली आहे, वाजवणार खाली, टाळकरी गायकवादक खाली, खर्च करणारे खाली, ऐकणारे खाली. गाडग देवाची कृपा झाल्यावर असंच होतं. एका दिवशी माणूस पटकन वर जातो. फक्त काय व्हायला पाहिजे, कृपा व्हायला पाहिजे. आणि हे गाडगं मला बोलतंय. आता आल्याबरोबर मी दर्शन घेतलं तर मला म्हणलं लवकर वाट लावा मला. मी म्हणलं जरा कीर्तन करू देत. तुम्हाला महाराज सांगता येत नाही कुणाची कधी वेळ कशी येईल काय. माझा नंबर आज गाडग्याला लागला. स्वयंपाक झालेला आहे. तुम्ही एवढ्या लांबून आले, इतके सज्ज संत आहेत, गावकरी जमले, आणि तुमच्या सगळ्यांच्या हाताने जर माझा शेवट होणार असेल तर माझ्या जन्माचं सार्थक आहे. म्हणून मला लवकर पडा. मी म्हणलं कीर्तन झाल्यावर पडतो. तू म्हणला नका लवकर घाई करा. मी म्हणलं का रे. तो म्हणला बरं झालं नंबर दहीहंडीच्या ठिकाणी लागला. म्हातारीच्या बाजाखाली लागला असता 2-3 वर्ष म्हातारीनं सोडलं नसतं. आलंय तुमच्या लक्षात. ज्या सुनाला कंटाळा येतो त्या काय करतात, गाडगं सासूच्या पायथ्याला नेऊन ठेवत्यात. दिवसभर अभिषेक कर बाई, संध्याकाळी नेऊन टाके. सगळी शहाणी माणसं आहेत, गुणवान लोक आहेत. तुमच्यात माझा वेळ खूप चांगला गेला. मला खरंच सांगा, तुम्हाला असं सजवलेलं दहीहंडीचं गाडगं व्हायला आवडलं का म्हातारीच्या बाजाखालचं? मोठ्यानं आवाज येऊ द्या मला, मोठ्यानं म्हणा. सजवलेलं गाडगं आवडलं का बाजाखालचं? परत एकदा म्हणा, सजवलेलं की बाजाखालचं? सजवलेलं गाडगं कोणी होत नसतं, त्याला गळ्यात माळ घालावं, एकादशी धरावं लागते, मायबापाचं ऐकावं लागतं, परमार्थ करावं लागतं, इमानदारी ठेवावं लागते, समाजाच्या सेवेत राहावं लागतं. एके दिवशी नक्की असं होतं. काय सुंदर झालंय बघा ना. सगळ्या गावाने आंघोळ घातली. सगळा गाव आंघोळ घाली ना असं भाग्य आपल्याला तुम्ही. आपल्याला 2-4 जण आंघोळ 2दाच घालतात. एक लग्न, दुसरा जीव गेल्यावर मधात कशाची आंघोळ आहे. त्याला सगळ्या गावाच्या वतीनं आंघोळ. काय सजवलंय, सुंदर लिहिलंय त्याच्यावर. आणि गळ्यात हार घातलं, वर नारळ ठेवलाय. इतकं वर का गेलं त्याचं एक कारण आहे की त्याच्या पोटात आता काही मिरच्या नाही, मीठ नाही, पैसे नाही. त्याच्या पोटात आहे लाही, पोही, दही, तुळस, साखर. याचा अर्थ असा आहे, ज्याच्या पोटात चांगले विचार आले तीच माणसं वर जाऊ शकतात. म्हणून ते आता गाडगं वर गेलं. बाकी तुमचे पोट तुम्ही चेक करत बसा, तुमच्या पोटात काय काय भानगडी आहे, तुम्ही कशामुळे खाली आहेत. जितकं आपण मोठे विचार करू तितकं मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. असा तो काला सगळ्यांनी केला. त्याच काल्याचं एक प्रतीक देवतळे या गावामध्ये गेली अनेक वर्ष तुमच्या वाडवडिलाच्या आशीर्वादानं चालू आहे. इथून पुढं तुम्ही सगळे सुखा समाधानाने एका ठिकाणी नांदा. आणि जी भक्ती चालू आहे तिला कधीही अंतर देऊ नका. कधी काळी आठवण आली तर बोलवत जा, नाही आली तर इंद्रायणीच्या काठी जेव्हा तुम्ही आळंदीत येणार ना त्या घाटावरती जरूर येत जा. माझ्याकडे सेवा आहे 2. एक आहे माऊलीचं संजीवन समाधी सोहळ्याचं कीर्तन. 2.5-3 लाख लोकांना काजू बदाम मोठा महाप्रसाद केला जातो. महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा प्रसाद होतो आमचा घाटावरती. आणि त्याला आम्ही कधी वर्गणी मागत नाही. महाराष्ट्रातले लाखो लोक आमच्या प्रसादात सहभागी आहेत. तुम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी व्हा. तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. जे तुम्हाला योगदान करायचं, आळंदीला आले तर तिथं जागोजागी आमच्या दानपेट्या असतात. आईची आठवण करायची, बाबाची आठवण करायची, जमेल तिथं दानपेटी टाकायचं. नाही आलात तर भाऊकडे देत जा. आता काय फोन पे सगळ्या गोष्टी जातात. पण त्याच्यात जर प्रसाद केला तर तिथे माऊली जेवते आणि आपल्या सगळ्याचं बरं होतं.
2009ला आम्ही तो सुरू केला. माणसं खूप अडचणीत असायची. आज ते खूप सुखी झाले. जे जमेल त्या प्रसादाच्या माध्यमानं तुम्ही आमच्या बरोबर या. दुसरा माझा फायदा असा घ्या की जेव्हा डॉक्टर हात टेकतील तुमच्या शरीराच्या पुढे, बीपी, शुगर, ब्लॉकेज, त्वचारोग, थायरॉइड, ज्या ज्या गोष्टी असतील, चिडचिड आहे, मन शांत नाही, मुलं ऐकत नाही, जेव्हा अशा क्रिटिकल गोष्टी तुमच्या आयुष्यात होतील तेव्हा माझा नंबर आहे दादांकडे 99-222-99-250. मला फोन करा. मी इमिजिएटली महाराष्ट्राच्या तुमच्या सेवेत आहे. मी कुठलंही औषध तुम्हाला देणार नाही. काय खावं आणि काय खाऊ नये एवढी गोष्ट जरी सांभाळली तर आम्ही 1-1.5 लाख लोक आहे आता सुखानं जीवन जगतो. आमच्या घरात गोळ्या औषधी येत नाही. पुढचं जग अतिशय घाण असणार. दवाखान्यात एकदा पाय पडला की डॉक्टर तुमचा शेवट करूच सोडणार नाही. गोळी मुक्त जीवन जगायचं. त्याच्यासाठी आहार व्यवस्थित ठेवा. काही गोष्टी टाकून द्या. रस्ता बदला. हे जे रस्ते सुरू आहेत ना आपले पिझ्झा वगैरे वगैरे, हे मरणाच्या दाराचे रस्ते. घरचं खा, वाटून घोटून खा. हॉटेलचे पदार्थ चुकून सहसा खाऊ नका. भेसळीना इतका कहर केलाय की एकच गोष्ट त्यांनी अशी सोडली नाही की तिच्यात भेसळ नाही. ही आणलेली बिस्लरी काही बिस्लरी थोडी, हे सोडा बिस्लऱ्या फक्त 5च आहेत. त्या 16च्या खाली भेटत नाही. त्या कोणी विकायला तयार नाही. हे गरम पाणी थंड करून विकणारे लोक आहेत. हे 60 रुपयाला डझन विकले. हे पेल्यानंच रोग होते माणसाला. तेव्हा कळत नाही. पाण्यात घोळ केला माणसाला, साखरेत घोळ केला, मसाल्यात घोळ केला, पत्तीत घोळ केला. सगळ्या वस्तू भेसळ 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 भेसळ. कोणत्या देवाजवळचा पेढा खाऊ नका, प्रसाद खाऊ नका. माझा मुलगा अधिकारी आहे. काल पंढरपूरचा प्रसाद जेव्हा चेक केला तेव्हा एकही प्रसाद खाण्याच्या लायक निघाला नाही. काय भयानक परिस्थिती आहे. त्या तिरुपती बालाजीच्या प्रसादात काय होतं कीर्तनात बोलू नाही कळाला असेल तुम्हाला. तो प्रसादावर स्टे आला. त्याच्यात 9 शब्द काय माणसं नीट झालेली. म्हणून बाहेर कुठेही खाऊच नका. प्रसंगानं खा एखाद्या वेळेला, पण घरी बायकोला सांगा आता पुन्हा. आणि आता तुम्हाला जुन्यावरच यावं लागणार आहे. गुळाचा चहा पेले की लोक नाव ठेवत होते. आता मरणाच्या हॉटेलला जाते तर गुळाचा चहा मागत आहेत. आले ना जाग्यावर. घरी भाकरी खात नव्हते, पराठे गोड लागत होते, तंदूर रोट्या गोड लागत होत्या. आता हॉटेलला जातील, बाजरीची भाकर बेसन मागत आहेत. म्हणजे नैसर्गिक तुम्ही जेवढं व्हाल तेवढं या. तुमचा स्पॉट लय चांगला आहे दादा. त्याच्यावरती नुसता पिकनिक पॉट ठेवण्यापेक्षा त्याच्यावरती वर्षाला महिन्याला 2 महिन्याला योगा करायचा कार्यक्रम ठेवा. मी माणसं देतो तुम्हाला. ट्रेसलेस नावाचा कार्यक्रम ठेवा. जेवढे लेकर आहेत ना स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ठेवा. 3 दिवस जर तुम्ही माझ्याबरोबर राहिलात ना तुम्हाला शरीरात कोणता आजार होणार नाही, तुमचं डोकं खराब होणार नाही, तुम्हाला लवकर कुठल्याच गोष्टी होणार नाही. त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. ध्यान, धारणा, आसन, प्राणायाम ह्या गोष्टी तुम्ही तिथे सुरू करा. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करा आणि ध्यानाचे प्रोग्राम चांगले लावा. ही सगळी परिसरातली लोक जर तुम्ही त्या केंद्रात बोलवली ना, अरे ध्यानाने माणसाचे मन चांगले होते आणि चांगली माणसं समाजाला कधी प्रिय असतात, गावासाठी प्रिय असतात. म्हणून ह्या गोष्टीचा तुम्ही माझ्याकडनं उपयोग घेत चला. कधी काळी शिकलात तर खूप अभ्यास करा. आमच्याशी कनेक्ट राहा. तुमच्या लेकराला चांगले मार्ग पडतील. आणि जर तो शिकत नसेल तर त्याला आमच्याशी कनेक्ट करायला सांगा. स्किल डेव्हलपमेंट नावाचा प्रोग्राम आलेला आहे. बुद्धीचा विकास केल्याशिवाय तुमच्या जीवनात मोठेपण कधीच येणार नाही. उत्तम शाळा शिका, लेकरावरती लक्ष ठेवा, अभ्यास करा, जीवन सांभाळा, स्वस्थ आणि मस्त राहा. पुन्हा तुमच्या आयुष्यात आलो तेव्हा खूप चांगलं सांगेल. आणि कधीच नाही भेटलो तर युट्यूबनं आपली भेट झालेली माझी सगळी कीर्तनं युट्यूबला आहेत. ती सगळी ऐकत जा आणि रात्री सांगितलेलं ध्यानात ठेवा. जशी ज्याची अवस्था तशी त्याची. कोणाला रडायचं नाही, कपाळाला हात लावायचा नाही, धागे दोरे गंडे बोवा बाबाच्या नादी लागायचं नाही. आपली नामानं तयारी करायची. कशाला? धनानं तर काही बरोबरी होणार नाही. जगातले धनी लोकांकडून नामच असं घ्यायचं की आपल्या तोंडातून आवाज आला की भगवंत हजर राहायला पाहिजे. आणि देव माझा लय दयाळू. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन कविता डोले. हा आनंद तुमच्या जीवनात यावा यासाठी हे जे कीर्तन रात्री आणि आत्ता केलं हे मागच्या अनेक लोकांनी केलं. हेची दोरोशी आठवले, हेची उपमनुने भोकिले, अंबऋषीने साधिले रामकृष्ण उच्चारणी. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
आळंदीच्या प्रथेप्रमाणे आतला विना आणि हा विना दोन्ही विणे या दहीहंडीला लावा. अगोदर नमस्कार करा दोघ जण. गावातले जे वरिष्ठ आहेत ज्ञानोदय महाराज असतील त्यांनाही बोलवा 5 जण आणि 5च्या हाताने ती दही भांडी फोडा. शिंकेला आंबविले दुरी होतो तिघाचे वंटी धरला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णविका